हॅलो गर्ल्स, वेलकम टू वर्क ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ICDS या पोस्टच्या तांत्रिक विषयासाठी तुम्हाला कुठल्याही टेस्ट सिरीज वगैरेची गरज नाही आहे. त्याबद्दलचं तुमचं टेक्निकलचा जेवढा पार्ट आहे तेवढा मी सगळा कवर करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी याआधी 4 व्हिडिओ जे ते टेस्टची रिलेटेड, वेगवेगळ्या कायद्यांशी रिलेटेड एक एक कायदा घेऊन ते डिस्कस करून त्याविषयीचे जे MCQ आहेत ते तुमच्यासोबत जे ते शेअर केले. हा जो आहे तो आपला 5वा व्हिडिओ आहे. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज जो आपण आपला 5वा कायदा आहे, 5 नंबरची ही टेस्ट आहे. त्यामध्ये आपण मातृत्व लाभ कायदा जो आहे तो डिस्कस करणार आहे. तर चला बघूया. मला खरंच कुठलाही तुमचा टाईमपास वगैरे करून घ्यायचा नाही आहे, कारण मी नेहमी ट्राय करते की आपले 20 जे क्वेश्चन आहे ते 10-15 मिनटातच संपून जावे, म्हणजे तुम्हालाही कमी वेळेमध्ये जास्त चांगला तुमचा स्टडी व्हावा, तुमचा फोकस जो आहे तो मेंटेन राहावा. आणि लवकरात लवकर जे ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ICDSच्या ज्या तांत्रिक विषयाशी रिलेटेड जेही काही सिलेबस आहे तो आपण लवकरात लवकर कंप्लीट करू. तर आज जो आपण कायदा डिस्कस करणार आहे तो आहे मातृत्व लाभ कायदा 1961. आणि हे जे MCQ मी टाकले यात हे खरंच खूप इम्पॉर्टंट MCQ आहे. याआधीचे जे 4 कायदे टाकले होते त्यातही प्रत्येक वेळी रिसर्च करून जे ते MCQ जे ते फ्रेम केले गेले, म्हणजे तुम्हाला त्या कायद्याबद्दल फक्त तेवढे MCQ वाचले तरी एक बेसिक आयडिया जे बेसिक क्वेश्चन बनतील ते सगळे तुमचे जे ते करेक्ट होतील, ही माझी गॅरंटी आहे. तर पहिला आपला क्वेश्चन आहे आजचा. मातृत्व लाभ अधिनियम 1961चा उद्देश कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर आर्टिकल 14 जे ते समानतेच्या हक्काशी. आणि GK मध्ये तुम्हाला आर्टिकल पण विचारतात, GS मध्ये. तर बघून घ्या की हे आर्टिकल पण जे दुसरे आर्टिकल 14 असेल जो समानतेच्या हक्काशी रिलेटेड आहे, आर्टिकल 15 असेल, 19 असेल, हे देखील तुम्ही बघून ठेवा. परंतु मातृत्व लाभ अधिनियम जो आहे तो 15चा क्लॉज 3च्या रिलेटेड आहे, महिलांसाठीच्या विशेष तरतुदी. आता आर्टिकल 15 जो मेन आर्टिकल आहे, आर्टिकल नंबर 15 हा आहे की धर्मवंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे कुणीही भेदभाव करू शकणार नाही. आणि आर्टिकल याचा क्लॉज 3 जो आहे तो महिला भेदभाव करू शकत नाही राज्य, परंतु क्लॉज 3 मध्ये असं म्हटलं आहे की महिला व बालकांसाठी सरकार विशेष तरतुदी ज्या आहे त्या करू शकतं. तर हा 15चा जो आहे तो क्लॉज 3, आणि याच्यानुसारच जे ते मातृत्व लाभ अधिनियमचा जो उद्देश आहे तो 15च्या क्लॉज 3शी संबंधित आहे. त्यानंतर किती महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मातृत्व लाभाचा हक्क मिळतो? तर 7 महिन्यांची जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केलेली असते त्यानंतर जे ते तुम्हाला मातृत्व लाभाचा जो आहे तो हक्क मिळतो. मातृत्व लाभ अधिनियमाची अंमलबजावणी कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत जी आहे ती करण्यात आली होती? तर अनुच्छेद 42 याच्या अन्वये जे ते DPSP जे आहे त्याच्या अंतर्गत, म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या अंतर्गत जे 42वा कलम आहे त्याच्या अंतर्गत जे कामकाजाच्या योग्य अटी आणि प्रस्तुती सहाय्य हे जे दिले 42च्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे अंमलबजावणीच्या संदर्भात. त्यानंतर मातृत्व लाभ अधिनियम 1961ची अंमलबजावणी कोणत्या प्रकारच्या न्यायालयीन व्यवस्थेखाली येते? तर उच्च न्यायालय, कामगार न्यायालय, सर्वोच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय. मातृत्व लाभ अधिनियम 1961ची जी अंमलबजावणी आहे ती कामगार न्यायालयाच्या खाली येते. मातृत्व लाभ अधिनियमानुसार महिलेच्या प्रसूतीच्या काळात कोणत्या प्रकारचा लाभ मिळतो? तर विना वेतनाशिवाय रजा, पूर्ण वेतन रजा, आरोग्याचा विमा लाभ किंवा बोनस रक्कम. तर इथं जी पूर्ण वेतन रजा जी तुम्हाला मिळते, म्हणजे तुमचं जेवढं पेमेंट असेल तेही तुम्हाला सुरू असतं आणि तुम्हाला रजाही सुरू असते. यात बोनस रक्कम देखील मिळते, पण ती आय थिंक जास्त नाही मिळत, 3500च्या आसपास काहीतरी बोनस रक्कम जी आहे ती याच्या अंडर मिळते. मेडिकल बोनस म्हणतात त्याला, तर तो 3500 मिळतो. तर मातृत्व लाभ अधिनियम कोणत्या प्रकारच्या उद्योगांमध्ये लागू आहे? तर केवळ 10 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या नोंद असलेल्या उद्योगामध्ये, फक्त उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये, असंघटित क्षेत्रात, केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये. तर जे केवळ 10पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नोंद आहे अशा ठिकाणी जो आहे तो हा अधिनियम जो आहे तो लागू होतो. आणि असंघटित क्षेत्रात नाही, जिथे संघटित क्षेत्र आहे, खाजगी असेल किंवा सरकारी असेल, तर त्याला दोघांनाही, खाजगी किंवा सरकारी, संघटित क्षेत्राला हे जे ते लागू आहे.
मातृत्व लाभ अधिनियमातील कोणत्या कलमानुसार महिलेच्या प्रसूती दरम्यान नोकरीवरून काढता येत नाही? तर मातृत्व लाभ अधिनियमातील कलम 12 नुसार जे येते महिलेला प्रसूती दरम्यान जे येते कामावरून जे येते काढता येत नाही किंवा नोकरीवरून त्यांना जे येते काढून टाकता येत नाही. मातृत्व लाभ अधिनियमानुसार महिलांना किती आठवड्याच्या मातृत्व रजा जो दिली जाते? तर 26 आठवड्याची जी ती मातृत्व रजा जी ती महिलांना जी ती दिली जाते. आय थिंक 2017मध्ये जे ते या कायद्यात अमेंडमेंट झालेली आहे. तर 2017च्या आधी जी आहे ती 12 आठवड्यांची जी आहे ती रजा दिली जायची, परंतु 2017च्या घटनादुरुस्तीनंतर ह्या कायद्यात घटनादुरुस्तीने या कायद्यात जी ती दुरुस्ती करण्यात आली. तर त्यानुसार जी ती 26 आठवड्यांची रजा जी ती इथं मंजूर केली गेली 2017च्या याच्यानुसार. जर 2017च्या आधीचं विचारलं तर 12 आठवड्यांची जी रजा आहे ती दिली जायची. मातृत्व लाभ अधिनियमानुसार प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर किती आठवडे रजा दिली जाते? तर प्रसूतीपूर्व जी तुम्हाला 8 आठवडे जी ती रजा दिली जाते आणि प्रसूतीनंतर 18 आठवडे, म्हणजे अशी जी ती टोटल तुमचे 26 आठवड्यांची रजा जी आहे ती दोन्ही मिळून होते. त्यानंतर मातृत्व लाभ अधिनियमानुसार दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीचा कालावधी किती आहे? तर पहिल्या जे तुमचं अपत्य असेल त्यावेळी 26 आठवडे आणि जेव्हा दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी जो रजेचा कालावधी आहे तो 12 आठवडे असतो. मातृत्व लाभ अधिनियम कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांवर लागू होतो? तर मातृत्व लाभ अधिनियम जे ते सर्व सरकारी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कर्मचारी, संघटित क्षेत्रातील महिलांवर, फक्त कंत्राटी कामगार. तर मातृत्व लाभ अधिनियम जो आहे तो संघटित क्षेत्रातील ज्या महिला असतात तर संघटित असंघटित तर शक्यतो तुम्हाला माहीतच असेल, पण तरी पण एकदा सांगते की संघटित क्षेत्र म्हणजे ते खाजगी असू शकतं किंवा सरकारी असू शकतं. पण संघटित काय असतं की जिथे नियम कायदे असतात, त्यानंतर तुम्हाला एक नोकरीची सुरक्षितता असते, तुमचा पगार निश्चित असतो किंवा तुमच्या कामाची वेळ जी ती निश्चित असते, म्हणजे तुम्हाला 8च तास काम करायचं असतं. परंतु असंघटित क्षेत्र काय असतं की तुम्हाला कुठल्याही नियमाच्या वगैरे आधारित नाही आहे, छोटेसे टपरी वगैरे असेल, त्यानंतर छोटे जे डेली वेजेसचे काम करणारे महिला असतील, त्यानंतर ज्यांचा पगार निश्चित नाही आहे किंवा ज्यांना रोज काम लागत नाही किंवा त्यांना त्यांच्या कामाच्या वेळ ज्या आहेत त्या निश्चित नसतात, हे लोक जे ते असंघटित क्षेत्रात काम करणारे असतात. तर संघटित क्षेत्रात जेवढेही कामगार येतात, मग ते खाजगी असो सरकारी असो, त्या सगळ्यांना जो आहे तो हा अधिनियम जो आहे तो लागू होतो. त्यानंतर मातृत्व लाभ अधिनियम 1961ची अंमलबजावणी कोणत्या क्षेत्रामध्ये केली जाते? तर मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन करताना सांगितलं की सरकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये याची जी ती अंमलबजावणी जी ती केली जाते. मातृत्व लाभ अधिनियम कोणत्या प्रकारच्या सामाजिक न्यायाशी संबंधित आहे? महिलांच्या रोजगाराचा अधिकार, आर्थिक समानता, सामाजिक सुरक्षा किंवा वरील सर्व. तर हा जो अधिनियम आहे तो या सर्वांशी रिलेटेड आहे, म्हणजे महिलांच्या रोजगाराचा अधिकार, आर्थिक समानता किंवा सामाजिक सुरक्षितता या सगळ्यांशी रिलेट करतो. मातृत्व लाभ अधिनियमाची तरतूद कोणत्या घटनेच्या तत्वाशी सुसंगत आहे? सामाजिक आणि आर्थिक न्याय, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क. तर याची तरतूद जी आहे ती या सगळ्यांची तिघांशीही सुसंगत आहे. मातृत्व लाभ अधिनियमानुसार स्तनपानासाठी महिलेला दररोज किती विश्रांती जी ती दिली जाते? तर यामध्ये जे ते 2 वेळा विश्रांती जी ती दिली जाते, याला नर्सिंग ब्रेक असे म्हणतात. जी 2 वेळा विश्रांती जी दिली जाते याला नर्सिंग ब्रेक असे म्हणतात. तर आणि हा ब्रेक येतो कुठपर्यंत भेटत असतो? तर जोपर्यंत तुमचं बाळ जे ते 15 महिन्यांचं होत नाही तोपर्यंत जे ते तुम्हाला नर्सिंग ब्रेक जे ते भेटू शकतं स्तनपान करण्यासाठी. मातृत्व लाभ अधिनियमाचा उद्देश काय आहे? महिलांना आर्थिक सहाय्य देणे, महिलांच्या रोजगाराचा अधिकार संरक्षित करणे, महिलांना प्रसूती दरम्यान आराम देणे किंवा वरील सर्व. तर हे सगळं जे हा त्याचा उद्देश आहे, म्हणजे महिलांना आर्थिक सहाय्य देणे, त्यांना रोजगार संरक्षित करणे, त्यानंतर प्रसूती दरम्यान त्यांना आराम मिळणे.
मातृत्व लाभ अधिनियमानुसार अपत्य दत्तक घेतलेल्या महिलेला किती आठवड्याची रजा मिळते? तर अपत्य दत्तक घेतलं किंवा सरोगसी केली आणि ते बाळ जे ते जर 3 महिन्यांच्या खालचं बाळ जर तुम्ही अडॉप्ट केलेलं असेल तर तुम्हाला जी आहे ती मातृत्व रजा जी आहे ती 14 आठवड्यांसाठीची मिळते. मातृत्व लाभ अधिनियमाच्या अंतर्गत पगारी रजा कोणत्या प्रसंगी दिली जाते? केवळ पहिल्या अपत्यासाठी, 2 अपत्यांसाठी, प्रत्येक अपत्यासाठी, फक्त मुलीच्या जन्मासाठी. तर यासाठीची जी रजा आहे ती प्रत्येक अपत्यासाठी जी ती दिली जाते, परंतु कालावधी याचा जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो, परंतु रजा जी आहे ती प्रत्येक अपत्यासाठी जी ती दिली जाते. मातृत्व लाभ अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार कोण असते? तर कंपनी व्यवस्थापन जे ते हा कायदा लागू करण्यासाठी जे ते जबाबदार असतं. मातृत्व लाभ अधिनियमाच्या अंमलबजावणी कोणत्या कायद्याअंतर्गत जी ती करण्यात येते? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मे बी येऊ शकतो एक्झामला, कारण TCS नेहमी जे काय म्हणतात मंत्रालय वगैरे यांच्यावरती त्यांचा जो येतो जास्त भर असतो. नेहमी विचारतात ते की एखादी योजना आहे, एखादं काहीतरी डिपार्टमेंट येतात ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? तर कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत जे येते हे मातृत्व लाभ अधिनियम जो येतो म्हणजे त्याची अंमलबजावणी जी ती करण्यात येते. तर आपले 20 क्वेश्चन जे ते डिस्कस करून झालेले आणि आपण रोजच जे ते आपल्या तांत्रिक विषयांबद्दल जे ते घेतोय, परंतु तुम्हाला जर ही पोस्ट क्रॅक करायची असेल तर तुम्ही बघितलं असेल की तुमचं GS GK देखील 20 क्वेश्चन आहे आणि 40 मार्कासाठी, म्हणजे वेटेज जास्त आहे. तर तांत्रिक विषय तर रोज 5 किंवा 5:30च्या आसपासची जी टेस्ट आहे ते मी रिलीज करतेच आहे तुमच्यासाठी. तुम्ही एवढं केलं तरी खूप होईल, फक्त कन्सिस्टंटली करत राहा. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला GSचे देखील जर टॉपिक किंवा व्हिडिओज हवे असतील तर आपण जे ते दुपारी 11-12 वाजता तो जो एक व्हिडिओ जो तो देखील टाकण्यात येईल आणि एक तांत्रिकचा. यामुळे तुमच्या अभ्यासात देखील एक सातत्य निर्माण होईल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात की आपण GSचं देखील स्टार्ट करूया. तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर नक्की सांगा. आपण GSवरती देखील तुमचे टॉपिक जे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू.